ज्या भागामध्ये कायम कोरडा दुष्काळ असतो आणि आपण बघू शकता की आजूबाजूला आपण मगाशी ड्रोनमधून पाहिलं, पावसाळ्यातही बरीचशी जमीन पडीकी, पावसाळ्यातसुद्धा. आणि डोंगर जर पाहिला तर डोंगर सगळे बोडखे, या डोंगरांवरती झाडं नाही आहे. ही झाडं का नाही आहे? कारण इकडे पाणीच नाही, पर्जन्यमान फार कमी असतं. आपण जर नाशिकशी तुलना केली तर मला वाटतं इकडे 25% पाऊस असतो. बरोबर आहे. आणि आज यावर्षी योगायोगाने नाशिकमध्ये 200% झाला तर इकडे 50% झाला. बरोबर आहे. तर त्यामुळे आज आपल्याला ही हिरवळ दिसते. हाच बाग आपण जर उन्हाळ्यामध्ये आलो असतो तर आत्ताच काका मला सांगत होते की 40 लाख रुपये नुसते कशाला घातले, ही बाग जगवायला घातली. पाच हजार पुढे 5000 झाडं लावलेली. बरोबर आहे. आणि पाहायला एकच माणूस आहे, सगळं पाहायला एकच जण आहे. बरोबर आहे. पण तरी पण ते फ्रेश दिसते मला. तर ह्या ड्राय एरियामध्ये एवढं मोठं धाडस तुम्हाला 5000 झाडं लावायचं धाडस होतं म्हणून लावलं ना. मग काय दुसरं करण्यापेक्षा हेच करू बुवा असं. बर, एकटा मुलगा आहे तो मक्की बाजरी आणि ते गहू आणि ते काय करत बसेल तो. तीस वर्ष झाले. 30 वर्षाच्या पुढेच. तुम्ही आता गणेश लावले आधी. सुरुवातीला तुम्ही जे गणेश लावले तेव्हापासून अनुभव आहे. सुरुवातीचा तुमचा अनुभव आहे तो डाळिंबाचा, तो एवढा जुना आहे गणेश पासूनचा. म्हणजे अख्खं 2 पिढ्या गेल्या तुमच्या, असं म्हणलं. पिढी. मग ह्या 2 पिढ्यांमध्ये तुम्ही डाळिंबामध्ये कसे दिवस पाहिले, म्हणजे चांगले वाईट कसे? चांगलेच पाहिले आम्ही. सुरुवातीला एकदम चांगलं, म्हणजे फवारा कमी लागायचं, सगळं कमीच होतं बुवा. किती वर्ष अशी वेळ होती तुमच्या बरोबर? 20 वर्ष. सुरुवातीचे 20 वर्ष. म्हणजे साधारणतः 40 वर्षापूर्वी म्हटलं तर 1980. बरोबर आहे ना? 80-85 त्या दरम्यान डाळिंब लावले तुम्ही. तिथून पुढे 2000 वर्षापर्यंत म्हणजे 2004 पर्यंत चांगले दिवस पाहिले. चांगले दिवस. मग त्यावेळेस रोग नसायचे, रोग कमी एकदम. आम्हाला औषधच माहिती नाही. खत मात्र लेंडी खत टाकायचं, बाकी काहीच नाही. बाकी नाही. खत ते बी कॅरेट भरून टाकून द्यायचं एका झाडाला टाकायचं. एका झाडाला. आणि रासायनिक खत? रासायनिक खत एकदम कमी. गण सांगायचे लोक 3-3 किलो टाकायचं, 2-2 किलो टाकायचे. आम्ही टाकले नाही. तुम्ही किती टाकले? 250 म्हणजे अर्धा किलो. ग्रॅम टाकायचे तुम्ही? ग्रॅम मध्ये? ग्रॅम मध्ये. मग तुम्ही हे ग्रॅम मधले खत किलो मध्ये आणले आणि फवारे तुम्ही 2-3 फवारेवर अगदी 50 वर गेले? नाही ते फवारे तर आता मापच सुटून गेलं. काही मापच राहिलं नाही बहुत, म्हणून काही झालं नाही. म्हणजे आम्ही 10 वर्षापासून वसरत गेलो मागे. जेवढं शिखर गाठलं तेवढं खाली आलो, दरीत आले. मी जेव्हापासून डाळिंबाच्या याच्यात भाग घेतला ना तेव्हापासून मग तेला वगैरे अटक बघत आलो. तुम्ही मात्र सगळे चांगले दिवस पाहिले. चांगले दिवस पाहिले. तुम्ही तेलाने सुरुवात केली. दुकानदाराने सांगितलं ना, हे घेऊन जा, घेऊन यायचं आणि मारायचं. हे घेऊन जा, हे बुरशीनाशक घ्या, ते कीटकनाशक घ्या, हे मिक्स करून मारा. ते मारलं का पाले जळून जायचे. तेलाची गंमत कशी पाहत? त्याला हवामान कोरडं लागतं आणि जमीन मात्र त्याला वापशाची लागते. बघा, जमीन वापशाची, हवामान कोरडं, तर तेल तो डाळिंब 1 नंबर येतं. फवारण्या ज्या आहेत त्या मुळात डाळिंबाची गरज नाहीये. पण डाळिंबाची गरज काय? पोषण. तुमच्याकडे मेन गोष्ट काय नाहीये. 2 मार्ग आहे. पा काही तसा धरायचा विचार नव्हता, पण आता विकत पाणी टाकतोय बुवा, करून पाहू असं काय होतं काय नाही. खर्च तर होणारच आहे जगवायला. शक्तीच्या बॅग ड्रिचिंग करायला लावली, तिचा 1 नंबर रिझल्ट भेटला. बर, शक्तीच्या बॅगचा. बर, म्हणजे 5 बॅगा वापरायला लावल्या तर त्याच्यात साईज चार्जर घ्यायला लावलं होतं. 5 लिटर. काय काय अनुभव त्याचा? मग साईजचा तो रिझल्ट दिसतोय आता. अच्छा, म्हणजे त्या तुम्ही ज्या 5-6 बॅगा आणल्या वैदिक शक्ती, त्याच्याबरोबर साईज चार्जर घेतलं. त्याच्यामध्ये साईज चार्जर तुम्ही 3 लिटर सांगितलं होतं, मी 5 लिटर घेतले ते. अरे बापरे. आणि त्या बॅगा 5 वापरल्या होत्या 25 kgच्या. आणि आपलं फ्रूट चार्जर 20 लिटर त्याच्यामध्ये. आणि ड्रेंचिंग करून पूर्ण ड्रेंचिंग. एवढ्या किती दिवसात तुम्हाला फरक जाणवला त्याचा?
त्याच्या 10 दिवसात रिझल्ट दाखवला त्यांनी लगेच. ओके. एसीडीच्या शेड्यूल मध्ये कमीत कमी 3 ते 4 बेसल डोस आहेत. जायला पाहिजे. तसा विचार केला तर आपले बेसल डोस खूपच कमी गेले. हो ना. कमीत कमी 2 तरी पुरेसे जायला पाहिजे, ते पण नाही पुरेसे ते गेले. पण नाही गेले. बरोबर आहे. मग त्या मानाने मला खूप चांगला म्हणजे कॅनोपीची कमी दिसते ना, त्याचं कारण ते की बेसल डोस पूर्ण गेलेले नाही. बेसल डोस जर असते 2 तर ही जी साईज आहे आता ही जी थोडीफार लहान मोठी दिसते ना, ही सगळी एकसारखी असते. काका तुमची गमत काय होते, तुम्ही खूप चांगले दिवस पाहिले नंतर खूप वाईट दिवस पाहिले. बरं ते काही 1-2 वर्ष नाही पाहिले, 7-7 वर्ष पाहिले. त्याच्यामुळे तुमचा जो आत्मविश्वास आहे तो पूर्ण कुठे गेला आहे, पाताळामध्ये. एकदम शिखरावर, एकदम पाताळामध्ये. तो जमिनीवर पण नाही राहिला. पुढले वरात तुम्ही कव्हर केलं होते, कव्हर बी आपण काढून टाकलं होतं. हो. सगळं ते काढल्यावर मालाची साईज 1 नंबर झाली. बरोबर आहे. समाधान झालं तुम्हाला. पहिल्यांदा किती वर्षांनी पैसे झाले ते मधल्या गॅप नंतर? 6 ते 7 वर्षांनी. 6 ते 7 वर्षांनी त्या बागेचे पैसे पाहिले तुम्ही. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास बळावला ना. हो. मग जगवायला तुमच्याकडे 5,000 झाडे आणि तुम्हाला जगवायला 1,000 झाडे. हा. तसा विचार केला तर आजच्या मितीला बरोबर. मग त्या 4,000 झाडांचं बर्डन कोणच्या येऊ राहिलं? यांच्यावर. मग त्यामुळे यांना बी पुरेसं पोषण मिळत नाही. त्याच्यामुळे हे व्यवस्थापन थोडंसं चिंतन करण्यासारखं आहे. रोग जर आला हा. तर रोग कंट्रोल होत नाही. नाही. बर कीटकनाशक, बुरशीनाशक तुम्ही कोणती बी मारावं, बर बर. कंट्रोल होत नाही. असा तुमचा अनुभव आहे पक्का? अनुभव आलेलाच आहे. बर. ते आलं ना हम्म. तोडून फेकून द्यायचं. बरोबर. सोपं आणि सरळ, काहीच मागे बरोबर लागायचं. बरोबर ते बरोबर मागे लागून उलट आणखीन 2-4 खर्च होतो. लाखामध्ये गेलो. बरोबर. आणखीन असं. खर्च होतो. तोडून टाकायला पाहिजे बुवा. बरोबर आहे. म्हणजे रोगवर काम करून रोग कधीच कंट्रोल होत नाही. मग तो तुम्ही कमजोरीवर कोणताच काम नाही. नाही. कोणताच रोग कंट्रोल होत तुम्ही नाही. कमजोरीवर काम करू शकता. हे जे आम्ही ओरडून ओरडून सांगतो किती 10 वर्षापासून, तर तुम्ही कमजोरी तुमच्या हातात आहे, रोग तुमच्या हातात. की मारणं आणि जन्माला येणं ह्या दोन्ही गोष्टी निसर्गाच्या हातात आहे, आपल्या हातात नाही. पण जगवणं आपल्या हातात आहे. हे की परिपक्व होऊन जीवन संपलं पाहिजे. मग ते झाडाचं असो, प्राण्याचं असो, सुद्धा आपलं असो. बरोबर आहे ना. झाड जर आपलं जीवन पूर्ण करत नसेल, मध्येच रोगाला बळी पडत असेल, तर 100 नाही 1000% असं आहे की त्याला मिळालेलं पोषण परिपूर्ण नाही. बघा पप्पांचा काळ वेगळा होता. तेव्हा कसं होतं, खंडीभर करायचं आणि थोडंसं जगायचं. आता असं आहे, थोडंसं करायचं आणि खंडीभर जगवायचं. हा, स्मार्ट वर्क कशाला म्हणतो तो? कमी मेहनत, कमी स्रोत आणि कमी वेळामध्ये जास्त उत्पादन, याला स्मार्ट वर्क म्हणतात. आणि मग SCT वैदिक हे स्मार्ट वर्क साठीच आहे. रोग आला की तो जातच नाही. तेल्या तर काय गेलाच नाही, समजून घ्यायचं. आल्यावर तो जातच नाही असं. बरोबर. याच्यावर थोडं चॅलेंजेस आहेत बरेच. थोडा थांबतो पण ते सक्रिय झाला होता का? हा, मग सक्रिय समजून झाला जातो ना. ओके. पण थांबला तो. लगेच थांबला. काय केलं तुम्ही? वेळेवर जर डोस गेला नाही आणि तो रिवर्स, म्हणजे गाडी आता घाटामधून कुठं चालली, रिवर्स चालली, रिवर्स, आणि ती तुम्ही वेळेवर थांबवली नाही तर मागं काय आहे? दरी. ती दरी म्हणजे तेल आहे. ती दरी म्हणजे मर रोग आहे. ती दरी म्हणजे तुमचा नेमॅटोड आहे किंवा इतर प्रकारचे सगळे अँथ्रॅक्नोज असेल, सर्कोस्पोरा असेल, ड्रेसचेरा असेल, ते बुदकी वगैरे. म्हणजे हे रोग नसून काय आहे? कमजोरी. पण आम्ही त्याला काय म्हणतो? रोगाला. ज्या दिवशी शेतकरी रोगाला कमजोरी म्हणायला सुरुवात करील आणि ती दूर करायचा प्रयत्न करील, त्या दिवशीच शेतकरी रोगातून मुक्त होईल. आज आम्ही शेतीची पद्धती अवलंबतो. आम्ही त्याला पोषण द्यायला पाहिजे का त्याला शोषणासाठी उत्तेजन द्यायला पाहिजे? मध्ये NPK आहे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आहे, मायक्रोन्यूट्रिएंट आहे. यांची गरज त्याला किती हो? 6%. किती? 6%. असं कोण म्हणतंय? ज्यांनी रासायनिक खत आणली तेच म्हणते, मी नाही म्हणत आहे. बरोबर आहे. आणि 54% गरज कोणाची आहे? कार्बनची, सेंद्रिय कार्बनची. आज तुमच्या जमिनीमध्ये 54%च नाहीये.
या जमिनीमध्ये 54% नाहीये, 6% तुम्ही व्यवस्था करू राहिली. 6% जीवावर तुम्ही उड्या मारणारे, शक्यच नाही. म्हणून तेल आला, लक्षात ठेवा. वैदिक शेतीमध्ये काय आहे सर? वैदिक शेती म्हणजे नैसर्गिक पोषण आहे. तूप आहे. काय आहे? तूप. दूध बी नाही, दूध म्हणजे ऑर्गॅनिक, पण दारू म्हणजे केमिकल आणि दूध म्हणजे ऑर्गॅनिक. आपली सुरुवातीतून झाली ना. आणि तुमचं तूप म्हणजे वैदिक. हे फार निराळा जागा वेगळं काहीतरी आहे. आज तुम्ही असा कुठला व्हिडिओ आहे तुम्ही सोडला मला सांगा अविनाश? कुठलाच सोडलेला नाही. हा, किती पॉझिटिव्ह एनर्जी या माणसामध्ये. चमक बघा ना तुम्ही. हे कशाची माहिती का? विश्वास, श्रद्धा. प्रत्येक व्हिडिओ आला की ही व्यक्ती बघते. आम्ही म्हणायचो दुसऱ्याच्या भागात ही असं तण शेती करता होती या भावाची. त्यापैकी सोडून द्यावे नाही. बरोबर आहे की नाही? आज तुम्ही तर तण बघता, सगळं कुठं हात लावला नाही तुम्ही, आणि तरी पण माल आतमध्ये क्लीन आहे. थोडं तुम्हाला असं हा, मग ते वाटलं ना तणनेच वाचवलं बुवा असं म्हणून घ्यायचं बुवा असं. जे तण तुमचं धन घेऊन जात होतं तेच तण तुम्हाला धन वाचू राहिलं. बरोबर आहे की नाही? तण सुद्धा तुमचं पवित्र झालं का नाही? मग हे महत्वाचा विषय. मग तुम्ही ते सांगतात ना, सेंद्रिय खत म्हणजे गवत. जे ती खाईल ते तिच्या शेणात आणि दुधात उतरतं, हे सत्य झालं. मग तुम्ही जे युरिया, DAP, 10-26-26 खत टाकता, मग ते उतरत नसेल का शेणा दुधात मध्ये? चाऱ्यामध्ये टाकता ते, चारायला टाकता ना तुम्ही, ते उतरत नाही का? विज्ञान किती वर्षापूर्वीचं साहेब? 200, 300, 250च्या पुढे पण नाही. बरोबर आहे. त्या देशांचे शोधच 1000 वर्षाच्या पूर्वीचे नाही. बरोबर आहे ना? म्हणजे अमेरिका तयार व्हायला आणि ऑस्ट्रेलियाला फार वर्ष झालेले नाही. आता मला सांगा, 250 वर्षापूर्वीचा यांचा विज्ञानाचा इतिहास नाहीये, आणि आपलं जे विज्ञान आहे ते 5000 वर्षापूर्वीच. शेतीमध्ये आम्ही आमचं देशी तंत्रज्ञान, वैदिकचं तंत्रज्ञान, बॉर्न इन इंडिया. यासाठी वैदिक म्हणजे काय? बॉर्न इन इंडिया आणि मेड इन इंडिया दोन्ही पण. हे जर आपण पाळलं तर शेती काय होईल? सुजलाम सुफलाम. काय वाटतं तुम्हाला? वैदिक म्हणजे काय? शाश्वत. फक्त तिच्यामध्ये तुम्हाला किती पाहिजे. शेती आम्हाला खूप द्यायला तयार आहे, आम्ही त्याला किती द्यायला तयार आहे याचा विचार करायचा. राईट? तुम्ही दिलदार व्हा, ती पण दिलदार होईल. तुम्ही जीव गुतू द्या, ती पण जीव गुतू देईल तुम्हाला. ओके. कुठून आले सर? मी दोंडाईच्याहून आलो. हे पण कोण आहे? मी पण शिक्षक आहे निवृत्त. काय प्रकार आहे? आणि मला सर पण मला योगायोगानेच भेटले. गुंठाभर जमीन नाही, जमीन नाहीये, पण SCD वैदिकचे व्हिडिओ एवढे पाहता का त्यांना जमीन घ्यायची. आता SCD वैदिक बिलकुल. आणि हे आनंदासाठी करायचंय. किती किलोमीटरवरून आले तुम्ही? सर मी 95 किलोमीटरवरून आलो होतो बाईकने. फक्त हे हां, बघण्यासाठी, विजिट करण्यासाठी. आणि योगायोगाने एक कृषी ऋषीचं मला दर्शन झालं. मी सरांना कृषी ऋषीच म्हणतो. इथून सगळ्यांनी सरांना कृषी ऋषी हीच पदवी बहाल करावी. आणि खरोखर कृषी ऋषी आहेत सर. धन्यवाद. थँक्यू. सगळ्यांचं भलं हो एवढीच माझी इच्छा आहे. बाकी काही गरज नाही. सर जगाच्या कल्याणासाठी झालेले पाहतो 100%. नमस्कार. नमस्कार. काका नाव सांगा सर. मोहन आनंदा खैरनार. अविनाश. अविनाश मोहन खैरनार, कजवाडे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. ओके. मला पण आश्चर्य वाटायचं, अरे खाली मुरुम, त्याच वरती भराव केला अख्खा. वर जर पाहिलं तर अख्खा भराव केलाय, आणि त्याच्यावरती तुम्ही जर पाहिलं ते गवत सुद्धा कसं उगलंय पहा. एकाच प्रकारचं गवत अख्ख्या 4 प्लॉटमध्ये त्यांचे पूर्ण. जो मगाशी आपण आयताकृती क्षेत्रामध्ये वरचे पट्टे जे आहे त्या पट्ट्यांमध्ये पावसाअभावी धरले नाही, खाली धरलेले आहे इकडे. तर याचं वय किती झालंय? याचं आता 3.5 वर्षाचं. त्या खालच्याचं
छोट्यांचं 2 वर्ष. ते 2 वर्षाचं झालं. ते 2 वर्ष, हे 3.5 वर्ष, ह्याच्यावरचे हे सोबतचे 3.5 सगळे सोबतचे. हो. तुम्ही सांगत होते तुमच्या घरापुढचा प्लॉट 7 वर्षाचा म्हणजे 7 वेळा हा, झाला. 7 वर्षात. 7 वर्षाचा प्लॉट तुम्हाला त्यांनी तुम्ही सांगते काहीच नाही हातात. नव्हतं ना. नाही काहीच नाही. भांडवल बी भांडवल बिंडोल सगळं सरावून मोकळे बसलो आम्ही. आता सुरुवात आहे फक्त बस परत आता. नवी सुरुवात आता. नवी सुरुवात. मग मागच्या वर्षी आपण ज्यावेळेस वापरलं या तेव्हा- मुलाला मी सांगितलं हा प्लॉट जर आपला सक्सेस झाला तरच तर आपण सक्सेस झालो बुवा. आता नाहीतर मग मग काही आपल्याला कमी कोणता पडत प्लॉट हा की ना. तो? हा जर हा. फेल गेला हा. की आपण गेलो बुवा असं नाही आता सगळं संपवायचं सगळं एंड. म्हणजे बाबो देवा, म्हणजे तुम्ही मनातल्या मनात असं निश्चय केलाच हा, होता. हा. आणि घरापुढचा प्लॉट ज्यावेळेस आपला तुमचा तुम्ही धरला, हम्म. पानगळ केली आणि 30-40 फळ लागलं आणि विषय तुमचा संपलाच होता. संपला. काय बा 30-40 फळ काय धरायचं 7 वर्ष झाडाला. हा. आणि मग तुम्हाला कळलं की असं काही आहे SCT वगैरे. हा ये म्हणूनच आम्ही मी सांगितलं बिन त्यालाच फोन बिन येतो मला काही काहीच नाही. त्याला आला ना सांगायचं बा या बा आणखी भेट देऊन द्या. हा, पाहिलं ते काय मोबाईल करायचं मध्ये. बा असं. काय झालं होतं नेमकी तेव्हा? बरं मागचा अनुभव पप्पांचा 7 वर्षाचा तुमचा पण होता ना. हो. तुम्हाला किती वर्षापासून अनुभव आहे? मला बी जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून अनुभव आहे. तुमचा अनुभव कसा आहे सांगा आता. सुरुवातीचा जो सुरुवातीचा त्यांचा खूपच- अनुभव किती चांगला होता. छान. तुमचा अनुभव कसा? मी जेव्हापासून डाळिंबाच्या याच्यात भाग घेतला ना तेव्हापासून मग तेला वगैरे बघत आले अटक तेल्यामध्ये तेच झाले. बघत आलो. तुम्ही मात्र सगळे चांगले दिवस पाहिले चांगले दिवस आणि पाहिजे. तुम्ही तेल्याने सुरुवात केली. हा? काय मेल्या तुमच्या वाट्याला कसं. बर, मग तो तेल्या ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस तुम्ही 7 वर्ष कसा दम काढला मग असं? मग तेव्हा कुठल्या असं प्रकारचं काही मार्गच माहिती नव्हता. मार्ग सापडत नव्हता ना. दरवर्षी तुम्ही काय करायचे मग प्रयत्न? दरवर्षी प्रयत्न करायचे ना धरायचा, जगवायचा किंवा तेवढे प्रयत्न फक्त चालू राहायचे. खर्च व्हायचा खर्च व्हायचा. दुकानदाराने सांगितलं ना हे घेऊन जा, घेऊन यायचं, आणि मारायचं. मारायचं. हे घेऊन जा, हे बुरशीनाशक घ्या, ते कीटकनाशक घ्या, मार. हे मिक्स करून मारा. ते मारलं का पाले जळून जायचे. म्हणजे आपण म्हणतो भीक नको पण कुत्रावर, म्हणजे विलास तर दूरच, त्याच्यावर साईड इफेक्ट व्हायचा मग side effect फवाऱ्यांचा. फवाऱ्यांचा. बर, मग तुम्ही कसा म्हणजे तुमचा मग आत्मविश्वास कसा टिकून राहिला बुवा? आपण 7 वर्ष काय नाही मग काय करायचं काय भाऊ असं करायचं का आता सोडून द्यायचा नाद याचा भाऊ पाडून फेकून तोपर्यंत द्यायचा. हे लावलेलं नव्हतं कोणतं तिकडचं म्हणजे जो ती तेल्या ते तुझं जास्त नाही, होता. नाही, देव पाडूनच टाकायचं ना. मग हा. हे बुवा जमीन सगळी नवी आहे बुवा. हा, आता हे इकडं नवीन try करून ओढून बघू. आणि नवीन करायचं बुवा असं Try ठरवलं करून होतं. बघू. पण ते बी बरोबर. पहिल्याच वर्षी फेल गेलं. पहिल्या वर्षी तेलाने जाम झालं. ह्या जमिनी हलक्या आहे. हलक्या हलक्या जमिनी असल्यामुळे जेवढ्या जमिनी हलक्या तेवढ्या तेल्याला सोप्या. बरड जमीन म्हणतात त्याला. बरड म्हणजे काय? मुरमाड जमीन. ज्या जमिनीमध्ये कस नाही. जमिनीत जर कस नसेल तर कमजोरीमुळे तेल लगेच काय होतो? ऍक्टिव्ह होतो. हे तेलाचं गणित आहे. सेंद्रिय कर्ब ज्या जमिनीत चांगला आहे, लोक काय म्हणतात नाही बाबा काळ्या जमिनीमध्ये ते डाळिंब सक्सेस होत नाही. परंतु जी जमीन काळी आणि भुरकी मिक्स आहे ना त्याच्यामध्ये डाळिंब एक नंबर येतात. फक्त तुमचं वातावरण कोरडं पाहिजे. आता इकडे गंमत कशी आहे? तेलाची गंमत कशी पाहत? त्याला हवामान कोरडं लागतं आणि जमीन मात्र त्याला वापशाची लागते. बघा, जमीन वापशाची, हवामान कोरडं, तर तेल तो डाळिंब एक नंबर येतं. परंतु ज्यांच्याकडे जमीन हलकी आहे त्यांच्याकडे जमिनी एवढ्या कमजोर झाल्या की रोग आपोआप येतो. बरोबर आहे. आणि ज्यांच्याकडे जमीन भारी आहे तिकडे जमिनीचा निचरा होत नाही आणि ह्युमिडिटी कमी होत नाही. आणि अशा कात्रीमध्ये शेतकरी सापडले, डाळिंब शेतकरी. तुमचे इकडे तेलेने हाल आणि त्यांचे तिकडे मरीने हाल. बरोबर आहे. तर मग मर कशामुळे? फायटोथोरा, फुजारियम आहे की नाही. मग ह्या ज्या आहेत ह्या बुरशांनी ते जमिनी त्या जमिनीमध्ये ही डाळिंब टिकू दिलं नाही. कारण त्याला वॉटर टेबल खाली लागतो. मुळं जर पाण्यात गेले त्याचे का ते दम नाही धरत. त्याची ती सवय आहे, वृत्ती आहे डाळिंबाची. तुमच्या अनुभवाला ज्यावेळेस हे आलं तेल्या वगैरे, मग तुम्ही कशी ओळख झाली SCT वैदिकची? SCT वैदिकाचा व्हिडिओच्या माध्यमातून त्याचा शोध लागला. 13 जानेवारी 2022 सुरुवात केली. बर, मग तेव्हापासनं आता त्याच्यात सातत्य ठेवलेलं आहे. ते हा रिझल्ट आज दिसतोय. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस याचा वापर सुरू केला तर पहिल्यांदा मी असं ऐकलं की तुम्ही 3 महिने फवारीच नव्हती मारली. तेव्हा ज्या वेळेस सुरू केला ना त्या
पहिला मारला प्लॉट नाही फवाराच मारला. स्प्रेच 3 महिने? घेतले 3 महिने काही विषय नाही. म्हणजे फवारा मारला नाही म्हणजे का नाही मारला मला ते नाही कळलं काय. म्हणजे याच्याने बुवा तेल्या येत नाही असा म्हणजे एक विश्वास होता तुम्हाला. विश्वास होता बुवा असं. हा हा. मग त्या बागाला सक्सेस झालं ते. फवारण्या ज्या आहेत त्या मुळात डाळिंबाची गरज नाहीये. पण डाळिंबाची गरज काय आहे? पोषण. तुमच्याकडे मेन गोष्ट काय नाहीये. 2 मार्ग आहे पहा. एक मार्ग आहे तुम्ही ह्या मुलाला धष्टपुष्ट ठेवा, खाऊ पिऊ घाला व्यवस्थित असं पौष्टिक आणि धष्टपुष्ट ठेवा. किंवा दुसरा मार्ग आहे काय मी याला एक आहे ना बॉडीगार्ड द्या. तो बॉडीगार्ड काय यांची सेवा करेल. तसं ह्या झाडांना तुम्ही एक तर जमिनीमध्ये खायला भरपूर द्या पोषण. किंवा दुसरा मार्ग आहे का कायम रोग आणि किडींसाठी फवारे मारित राहा. मग दुसरा मार्ग तुम्ही करून इथपर्यंत आलीत ना 15-20 वर्ष. हा, हा. तो मार्ग फेल झाला हे तुम्हाला कळलंय तरी पण मग त्या मार्गाला का जायचं आलं लक्षामध्ये. तर त्याच्याविषयी आपण सर्वांनी गंभीर झालं पाहिजे. सुरुवातीला करताना आता पण किती बेसल डोस झाले त्याला? 2 बेसल डोस झाले. 2 झाले. तर कसे मार टाकले ते बेसल डोस? सुरुवातीला भार पकडायच्या वेळेस RNPH 6 किलो दिलं होतं किती याला? पूर्ण याला? पूर्ण 1000 झाडांना. म्हणजे 6 एकरला? 3 किलो 2.5 एकर असेल का? 3 एकर? 2.5 एकर 2.5 एकरला 6 किलो दिलं. बर. 3 किलो कृषी अमृत घेतलं होतं. 24 किलो RNPH. त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर कृषी अमृत किती? 3 किलो दिले. 3 किलो दिलं. पहिला डोस कधी दिला हा बाग धरताना? बाग धरताना 14 फेब्रुवारी पहिला डोस. पहिला डोस. मग दुसरा पानगळ कधी केली? 17 फेब्रुवारीला केली. 17 फेब्रुवारी. म्हणजे पानगळीच्या वेळेसच डोस भरला आम्ही. हा हा. आधी रेस्ट मध्येच होता प्लॉट पूर्ण. बर. म्हणजे आंबे बार धरला तुम्ही. हा काही तसा धरायचा विचार नव्हता. पण आता विकत पाणी टाकतोय बुवा. पाणी टाकून राहिलं, धरून काहीतरी पाहू. करून पाहू बुवा असं काय होतं आणि काय नाही. खर्च तर होणारच आहे हा, जगवायला. होणारच. बर. मग बेसल डोस टाकला. आता त्याच्यानंतर मग फेब्रुवारी नंतर मार्च एप्रिल दुसरा कधी टाकला? मग दुसरा 25 मेला कृषी अमृत. मार्च एप्रिल मेला टाकला. कृषी अमृत किती टाकलं? तेव्हा 3 किलो. आणि RNPH? तेव्हा RNPH काही घेतलं नाही फक्त कृषी अमृत. कृषी अमृत घेतलं. पण आपलं शिलाजी शिलाजी ट्रीटमेंट 1 वेळेस केली. 1 वेळेस केली. ओके. म्हणजे आपण एवढ्यामध्ये त्यांनी तग धरला इथपर्यंत. बरोबर आहे. आणि सर अमृत जलचं पाणी हा कंटिन्यू चालू राहिले. कंटिन्यू एवढ्या ड्रिंचिंग सगळ्या. मधनं जे देत गेलो ना हा. तेवढं काय काय वापर. दिलं ड्रिंचिंग मध्ये? ड्रिंचिंग मधनं साईज चार्जर, क्वालिटी चार्जर. हा आणि सर मी 1 वेळेस मला कॉल केला होता 6 जूनला. हा हा तुम्ही साईज साठी शक्तीच्या बॅग हा हा. ची ड्रिंचिंग करायला लावली. तिचा 1 नंबर रिझल्ट भेटला. बर. शक्तीच्या बॅगचा. बर. म्हणजे 5 बॅगा हा वापरायला लावल्या तर त्याच्यात साईज चार्जर घ्यायला लावलं होतं हा. 5 लिटर. काय काय अनुभव त्याचा? त्याचा मग साईजचा तो रिझल्ट दिसतोय आता. अच्छा. म्हणजे त्या ज्या तुम्ही ज्या 5-6 बॅगा आणल्या हो, शक्तीच्या शक्तीच्या. वैदिक शक्ती वैदिक शक्तीच्या. आणि त्याच्याबरोबर साईज चार्जर घेतलं. साईज किती घेतो चार्जर. त्याच्यामध्ये? साईज चार्जर तुम्ही 3 लिटर सांगितलं होतं, मी 5 लिटर घेतले ते. अरे बापरे. आणि त्या बॅगा 5 वापरल्या होत्या 25 kgच्या. आणि आपलं फ्रूट चार्जर 20 लिटर त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये आणि ड्रिंचिंग करून पूर्ण टाकलं. ड्रिंचिंग एवढ्या किती दिवसात तुम्हाला फरक जाणवला त्याचा? त्याचा 10 दिवसात रिझल्ट दाखवला त्यांनी लगेच. ओके. ती ड्रिंचिंग असेल किंवा त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अमृतजलच वापर. हो. अमृतजल बद्दल काय आहे तुमचा एक्सपिरियन्स? अमृतजल तेच पाणी धरून ठेवण्याची त्याची क्षमता खूप आहे. जमिनीची वाढ. जमिनीची या वाढ. सगळ्या गोष्टी कधीच्या आहे? पाऊस जेव्हा नव्हता तेव्हाच्या. तेव्हाच्या गोष्टी आहे. पाऊस तर आता आता पावसाळा चालू झाला. तुम्हाला पाऊस पहिल्यांदा कधी पडला व्यवस्थित चांगला? व्यवस्थित पाऊस आम्हाला 14 जूनला पडला. 14 जून जूनला पासून. पडला. त्यानंतर चालू झाला की परत मध्ये गॅप टाकून आला? त्यानंतर पाऊस चालूच आहे आणि पावसातच प्लॉट आहे. पण नाही. अच्छा. आणि सूर्यप्रकाश पण नव्हता, आताच दिसायला लागला. पावसात किती फवारे मारले? पावसात फवारण्यांचा काही विषयच नाही. या पावसात नाही, या 2 मारल्याने. अच्छा. आता या बरं का या 15 दिवसात. ओके. पण पाऊस पडला ना तेव्हापासून काका तुमची गमत काय होते? तुम्ही खूप चांगले दिवस पाहिले, नंतर खूप वाईट दिवस पाहिले. बरं ते काही 1-2 वर्ष नाही पाहिले, 7-7 वर्ष पाहिले. त्याच्यामुळे तुमचा जो आत्मविश्वास आहे तो पूर्ण कुठे गेला आहे? पाताळामध्ये. एकदम शिखरावर, एकदम पाताळामध्ये. तो जमिनीवर पण नाही राहिला. मग त्याच्यामुळे मागच्या वर्षी जो अनुभव होता आपला की बस समजा 3 महिने आपण ट्रीटमेंट केली, त्याच्यानंतर अनपेक्षित
त्या 40 फळांचे सुद्धा 20 किलो माल निघाला. बरोबर आहे. साईज 500-600 झाली. तो सगळा माल तुम्ही फक्त ड्रेंचिंगवर काढला. हो बरोबर आहे. मग साईज चार्जर असेल किंवा RNPH असेल सगळंच किंवा सॉइल चार्जर याचं तुम्ही ड्रेंचिंगच केलं सगळं. तुम्हाला फवारा सुद्धा टाकायची गरज नाही पडली. वरत तुम्ही कव्हर केलं होते, कव्हर बी आपण काढून टाकलं होतं हो सगळं. ते काढल्यावर मालाची साईज 1 नंबर झाली. बरोबर आहे. समाधान झालं. तुम्हाला पहिल्यांदा किती वर्षांनी पैसे झाले ते मधल्या गॅप नंतर? 6 ते 7 वर्षांनी. 6 ते 7 वर्षांनी त्या बागेचे पैसे पाहिले तुम्ही. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास बळवला ना. हो मग 1000 झाडांना तुम्ही प्रत्येक झाडाला समजा आता वैदिक वरती किती खर्च झाला असेल तुमचा? वैदिकवरती जास्तीत जास्त 150 रुपयापर्यंत 150 रुपये खर्च झाला. बरोबर आहे. मग वैदिकवर 150 रुपये खर्च झाला. तो खर्च तुमचा 300 रुपये जर गेला असता तर हे उत्पन्न तुम्ही डबल झाला असतं. तिकडे डबल केला असता, इकडे डबल झाला असतं. काय वाटतं तुम्हाला? ते तर आहेच. हा ठीक आहे. मला मान्य आहे सगळं का तुम्ही पाण्यातूनच एवढे होर पडलेले का पाण्यातून तुम्ही जगून ठेवले. पण मग तेच माझं मत आहे की तुम्हाला जगवण्यासाठी आज जगवायला तुमच्याकडे 5000 झाड आहे आणि तुम्हाला जगवायला 1000 झाड आहे. हा तसा विचार केला तर आजच्या मितीला बरोबर. मग त्या 4000 झाडांचं बर्डन कोणच्या येऊ राहिलं? यांच्यावर. मग त्यामुळे यांनाही बी पुरेसं पोषण मिळत नाही. त्याच्यामुळे हे व्यवस्थापन थोडंसं चिंतन करण्यासारखं आहे. आपल्याला दिसतं की केमिकलमध्ये बाग फेल जातोय, हे चांगला अनुभव झाला आहे आपल्याला. त्याच्यामुळे ती भीती माझ्या मनात कायम घर करून राहते, बा फेल गेलं तर जे आहे ते बी भांडवल निघून जाईल. परंतु याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं सर, जर दुसरे बेसल डोजर असते 1-2 आणखी तर अजून साईज पण वाढली असती सर हा. आणि क्वालिटी पण आली असती. आणि सर्वात महत्वाचं त्यांची झाडं जे शॉक मध्ये गेले ना हा ते एक बी नाही, शॉक मध्ये नसतं. एक बी नाही शॉक मध्ये गेलं असतं. असा विषय येतो. एवढ्या पावसामध्ये टिकलंय म्हणजे विशेष आहे. ते बी एवढं कमी कमी देऊन दिलं सुद्धा. सर. पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की थोडं जरा जास्त जमिनीतून काही केमिकल कुठल्याच प्रकारचं नाही, हा काहीच नाही. बर. मग आता तुम्हाला समजा फवारणी ज्यावेळेस तुम्ही केल्या त्यावेळेस फवारण्या करताना तुम्हाला काय परेशानी वाटली की बुवा फवारणी करून बुवा समजा रोग कंट्रोल नाही येते किंवा काय वगैरे असं? रोग जर आला हा तर रोग कंट्रोल होत नाही. नाही. बर कीटकनाशक बुरशीनाशक तुम्ही कोणती बी मारावं बर बर. कंट्रोल होत नाही. असा तुमचा अनुभव आहे पक्का? अनुभव आलेलाच आहे. बर. ते आलं ना हम्म. तोडून फेकून द्यायचं. बरोबर. सोपं आणि सरळ, काहीच मागे बरोबर लागायचं. बरोबर ते बरोबर मागे लागून उलट आणखीन 2-4 खर्च होतो. लाखामध्ये गेलो. बरोबर आहे. आणखीन असं. खर्च होतो. तोडून टाकायला पाहिजे बुवा. बरोबर आहे. म्हणजे रोगवर काम करून रोग कधीच कंट्रोल होत नाही. नाही. मग तुम्ही कमजोरीवर कोणताच काम नाही. नाही. कोणताच रोग कंट्रोल होत तुम्ही नाही. कमजोरीवर काम करू शकता. हे जे आम्ही ओरडून ओरडून सांगतो किती 10 वर्षापासून, तर तुम्ही कमजोरी तुमच्या हातात आहे, रोग तुमच्या हातात नाही. मला सांगा, निर्माण करणं आणि संपवणं हे दोन्ही पण आपल्या हातात नाही. आहे का? काही माणसांनी आत्महत्या करण्याचा कितीतरी प्रयत्न केले पण त्यांना मेलेच नाही. कुणीतरी त्यांना वाचवलंच. हा दोरीच तुटली फास घालताना, किंवा विष पेले तर ते नकलीच निघालं, एक्सपायरच निघालं. हे अशी काही घटना घडतात. मला सांगायचं तात्पर्य हे की मारणं आणि जन्माला येणं ह्या दोन्ही गोष्टी निसर्गाच्या हातात आहे, आपल्या हातात नाही. पण जगवणं आपल्या हातात आहे. म्हणजे त्यामधल्या काळात पोषण देणं जे आहे ते आपल्या हातात आहे. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. पोषण तुम्ही जर योग्य दिलं तर तुमचा जो विनाश आहे तो विनाश तुमचा टळेल, पहिली गोष्ट. आणि जेव्हा कधी तुमचं आयुष्य संपेल तेव्हा तुमचं मृत्यू सुद्धा मुक्तीसारखा राहील. जेव्हा समजा हे फळ आहे, ह्या फळाचं आयुष्य संपलं की आपण ते तोडून कोणाला देणार आहे? व्यापाऱ्यांना. म्हणजे त्यांचं आयुष्य संपायच्या आता आपण त्यांना पुढच्या मार्गाला जाणार आहे. बरोबर आहे की नाही? पण त्याच्यापूर्वी त्याचं सडून गळून किंवा खराब होऊन पडलं खाली, ते केलं ना. त्याचं आयुष्य वाया गेलं. हे की परिपक्व होऊनच जीवन संपलं पाहिजे. मग ते झाडाचं असो, प्राण्याचं असो, आपलं असो. बरोबर आहे ना? झाड जर आपलं जीवन पूर्ण करत नसेल, मध्ये जर रोगाला बळी पडत असेल, तर 100 नाही 1000% असं आहे की त्याला मिळालेलं पोषण परिपूर्ण नाही. हे त्याचं उत्तर आहे. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्हाला आता आत्मविश्वास आलाय की जर आपण जर फुल डोस केले असते ते तर आहेच. तर आज आणखीन चित्र वेगळंच राहिलं. काहीतरी वेगळंच असतं. बरोबर आहे. तुमच्याकडे 2 गोष्टी फार अनुकूल आहे. ह्युमिडिटी नाही राहत तुमच्याकडे आणि तुमच्याकडे ओलावा नाही राहत. ह्या तुमच्यासाठी तशा घातक आहे कारण तुमच्याकडे पाणीच नसतं, परंतु डाळिंबासाठी ह्या अत्यंत अनुकूल आहे. पण ह्या 2 गोष्टींबरोबर तिसरी गोष्ट तुमच्याकडे येते म्हणजे जमिनीमध्ये कस नाही. ती गोष्ट डाळिंबासाठी घातक आहे. 2 गोष्टी अनुकूल आहे. एक फेज तुमचा डीम आहे, 2 फेज फुल आहे. एक फेज तुमचा ट्रिप मारितो आणि ती ट्रिप मारता मारता मोटर जाळतो काही काही. बरोबर आहे ना? मग तो जो फेज आहे, मला सांगा
ज्या भागामध्ये जमीन चांगली आहे पण त्यांच्याकडे ह्युमिडिटी पण जादा आहे आणि त्यांच्याकडे खाली जमीन ओलावा पण जादा आहे, त्यांचे 2 फेज डीम आहे आणि त्यांचा एकच फेज पॉवरफुल आहे. तुमचा एक फेज डीम नाही, पार डायरेक्ट बंद आहे, नाहीच ना काही इकडं जमिनीमध्ये. कस नावाला काय सांगायचं मध्ये काहीच नाही. जर असं हा मग जर असतं बांधावर उगवले पाहते काय उगवले किती आहे तिथे खडकावर उतरतं ते गवत कुसाळच म्हणता ना, कुसाळच ना ते. तेच आहे ना. हा लोक वैतागणे असं म्हणत्या अरे कुसाळ उगत नाही तिथं आणि तू चालला जमिनीचं कौतुक सांगायला म्हणता नाही लोक, आणि चालला त्यासाठी भांडवतो म्हणे तू. हा म्हणता नाही लोक, असं हिनून म्हणता कुसाळ उगत नाही तरी पण चालला भांडायला तू, हा घे आहे की नाही असं म्हणता लोक. म्हणजे काय की जमिनीचा स्तर त्याच्यावरून वर्णन केलं. म्हणजे सामान्य लोकांना सुद्धा पूर्वीच्या काळी काही कळत होतं की जमिनीचा स्तर हा कमीत कमी कुसाळ तरी त्याच्यामध्ये गवत तरी उगवलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं म्हणजे चांगलं गवत उगत नाही हलक्या जमिनीमध्ये, खराब गवत उगतं. बरोबर आहे की नाही? कारण का उगतं माहिती का तुम्हाला? ते कोणी खाऊ नये म्हणून उगतं ते. का? ते जर खाल्लं तर जमीन कायमची उघडी होऊन जाईल. म्हणून ते गवत परत सडलं पाहिजे आणि त्याचं परत खत बनलं पाहिजे आणि परत पुढच्या वर्षी उगलं पाहिजे. म्हणून निसर्गाने ती व्यवस्था केली की त्यांनी अशा प्रकारची काटा निर्माण केला की त्याला कोणी हातच नाही लावला पाहिजे. जनावरा बी नाही, माणसाने बी नाही, आहे की नाही? जो जाईल तो कुसळ भरून घेईल असं आहे. तुम्ही डायरेक्ट 3,000 लावले ना, बरोबर आहे की नाही? 3,800 लावले इथं. त्याच्याऐवजी जर समजा आपण इथे 1,000 एवढे लावले असते आणि तो 3,000चा खर्च 1,000ला केला असता तर 5,000चं उत्पन्न निघालं. करेक्ट, हे माझं म्हणणं आहे. काय वाटतंय अविनाश भाऊ बोला. बघा पप्पांचा काळ वेगळा होता, तेव्हा कसं होतं खंडीभर करायचं आणि थोडंसं जगायचं. आता असं आहे थोडंसं करायचं आणि खंडीभर जगवायचं. हा स्मार्ट वर्क कशाला म्हणतो तो? कमी मेहनत कमी स्रोत आणि कमी वेळामध्ये जास्त उत्पादन, याला स्मार्ट वर्क म्हणतात. आणि मग SCT वैदिक हे स्मार्ट वर्क साठीच आहे. $5,000 पुढं आहे. समजा आपण 1,000च करायचं तर हे सोडून द्यावं लागेल ना. तसं नाही करायचं. काय करायचं टप्प्याटप्प्याने करायची. आणि समजा तुमच्याकडे जेवढं भांडवल आहे तेवढंच त्याच्यावरती फुल फोकस करायचं. त्याचं जर चांगलं उत्पन्न आलं त्याचे पैसे साचून ठेवा. समजा उदाहरण ह्या प्लॉटचे 1,000 झाडांचे तुमचे आज समजा काही नाही तर 1,000 रुपये 2,000 रुपये झाड धरले तर 20 लाख रुपये झाले. तर मग 20 लाखामधले 10 लाख रुपये बाजूला काढायचे आणि तेच भांडवलाला वापरायचे. परत पुढच्या वर्षी 10 लाख खर्च करून जर समजा 50 लाख झाले परत 20 लाख बाजूला काढून ठेवायचे आणि ते 20 लाख सगळ्यांना खर्च करायचे. म्हणजे हे जर बजेट केलं तरच शेतीमध्ये तुम्ही 5च्या 5,000 झाडं करू शकता. तुम्ही सगळे एकदम करायचे म्हटले तर तुम्ही एकतर पार हिरो व्हाल नाही तर पार झिरो झाल. कारण ते नुसतं पैसे देऊनही उपयोग नाही, ते करता बी आलं पाहिजे. कारण वेळेवर तुम्ही मगाशी काय म्हटले, मग म्हटलं वरचे फुलं काढा, तुम्ही काय त्या कला कळू दे, मजूरच नाही. आता त्या झाडाला काय कळतं मजूर नाही, त्याला काही घेणं त्यानं. पण तो तर एनर्जी खर्च करू राहिला ना. बरोबर चूक आहे असे. मग त्याची एनर्जी जर खर्च झाली तर त्याच्यामध्ये नुकसान कोणाचं आहे? जे फळ तुमचं सीझनला यायला पाहिजे या बहारामध्ये ते आताच येऊन गेलं, सांगा ना उपयोग काय? बरोबर आहे की नाही? मग त्यांनी तुमची जी एनर्जी झाडाची कमी झाली कारण नंतर तुम्ही जरी फळ लागलं त्या झाडाला तेवढी ताकद मिळत नाही. हा मुद्दा त्याच्यामध्ये फार महत्वाचा आहे. म्हणजे व्यवस्थापनाचा पार्ट जो आहे तो तेवढाच महत्वाचा ठरतो जेव्हा तुमची बाग काय असते मोठी. त्यावेळेच्या शेतीमध्ये आता शेतीमध्ये काय आव्हान नाही? आव्हानं हेच आहेत ना. आता रोगराई जे आहेत त्या खूप वाढलेल्या आहेत. औषधांचं जे स्टँडर्ड आहे ते माझ्यामध्ये कमी झालेलं आहे. बरोबर. आता पूर्वी असं असायचं द्राक्ष बागेला जर डावणी रोग आला 2 हात मारले तिथे स्टॉप होऊन जायचं. आता तसा काही प्रकार नाही. एकदा रोग आला की तो जातच नाही. तेल्या तर काही गेलाच नाही समजून घ्यायचं. आल्यावर तो जातच नाही. बरोबर. याच्यावर थोडं असे चॅलेंजेस आहेत बरेच. थोडा थांबतो पण ते सक्रिय झाला होता का? हा मग सक्रिय थांबून झाला जातो होता. ना. ओके. पण थांबला तो. लगेच थांबला. काय केलं तुम्ही? आपलं SSM दिलं होतं. हा SSM ची स्लरी आणि त्याला शिलाजीची ट्रीटमेंट लगेच त्याला तुमच्या या प्लॉट मध्ये ऍक्टिव्ह झाला कुठल्या एरियात झाला? आधी त्या खालच्या एरियाकडून अच्छा. म्हणजे सुरुवातीला तुम्ही पानावर बघितला का फळावर बघितलं? डायरेक्ट फळावर फळावर दिसत. बघितला. मग तुम्ही काय केलं? आपली RNPH ची ट्रीटमेंट झाली. हा ती झाली म्हणजे शिलाजीतची. शिलाजीतची. बर. ते शिलाजीत किती घेतलं होतं तुम्ही? ते म्हणजे सॉइल किती घेतलं, बाकी किती घेतलं? त्याला 3 किलोचे पॅकेट घेतले होते. हा
बरोबर. आणि त्याला 20 लिटर सोयाबीन चार्जर घेतलं 3-3 किलोचे पाकिट घेत होते हो. आणि मग सोयाबीन आता 1000 झाडांना मग तेवढं बजेट तसंच लागेल ना बापरे, मग तुम्ही तो एक रिकव्हरी केली बो असं म्हणजे पावसात वाचण्याचं रहस्य. आणि तिथं ते गोष्टी 3 चौक 12 किलो ते मग नंतर लसी केली. नंतर LSQ झाली हा आणि त्याच्यानंतर मग आपली SSMची स्लरी झाली. SSM ची पूर्ण दिली का? पूर्ण नाही आपली फक्त शक्तीची. शक्तीची शक्ती दिली. शक्ती. 30 लई दिल्यानंतर थांबलं सगळं, थांबलं जरा थांबलं, तेलकट पण थांबलं हा. आणि तिथून पुढे फळांची क्वालिटी पण दिसायला लागली. दिसायला लागली. आणि झाडात म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचंय, परत ते थकलंच होतं ना हो पोषण. मला सांगा पोषणाची, जसं उदाहरणार्थ मला सांगायचं काय आहे की गॅप पडतो, पोषणात गॅप पडला की उत्पादनात गॅप पडतो. वरून गिरणे तुम्ही दाणे टाकायचे बंद केले तर खाली पुठामध्ये पण काय पडणार, गॅप पडणार. नुसता गॅप नाही पडणार, तर ती जे त्या दोन्ही पाटी आहे ते एकमेकावर घासून त्यांचं नुकसान होणार. बरोबर आहे की नाही? रिकामी पाटी फिरणं पण घातक आहे ना. तसंच आहे झाडाचं पण. तुम्ही झाडाला तुम्ही खाद्य जरी नाही दिलं त्याला जगणंच आहे ना. आज झालंय का बुवा की बुवा 2 महिने त्यांनी खाद्य नाही दिलं, मग 2 महिने त्यांनी झोप काढली, असं होईल का? नाही. म्हणजे 2 महिने त्याला अन्न ग्रहण करणंच आहे, जगण्यासाठी काहीतरी करायचंच आहे ना. आणि मग ते काय करतं, ज्यावेळेस झाडाका अन्न नसतं त्याच्या अंगावर फळं असतात त्यावेळेस ते काय करतं माहिती का, ते त्या फळांचं शोषण करतं आणि मग रोग येतो फळावर. झाड जेव्हा अडचणीत येतं त्यावेळेस त्या फळातला रस्ते ओढतं माघारी वस आणि स्वतःचं पोषण स्वतःला जगवायचा प्रयत्न करतो. शेवटी त्याला माहिती मी जगलो तर आणखीन फळं पण देता येईल मला. आज आम्ही शेतीची पद्धती अवलंबतो. आम्ही त्याला पोषण द्यायला पाहिजे का त्याला शोषणासाठी उत्तेजन द्यायला पाहिजे? रसायन काय करतात, त्याचं शोषण करतात, आग लावायचं काम करतात. रसायन जमिनीमध्ये पिकामध्ये काय लावता, आग लावता. कशा अर्थाने? आम्हाला ऊर्जेची गरज आहे, आगीची नाही. झाडाला गरज कशाची आहे? ऊर्जेची. त्याला गरज आहे तुमच्या रासायनिक खतांचे जे कंटेंट आहे त्याच्यामध्ये NPK आहे, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आहे, मायक्रोन्यूट्रिएंट आहे. यांची गरज त्याला किती हो? 6%. किती? 6%. असं कोण म्हणतंय? ज्यांनी रासायनिक खत आणली तेच म्हणते, मी नाही म्हणत आहे. बरोबर आहे. आणि 54% गरज कोणाची आहे? कार्बनची, सेंद्रिय कार्बनची. आज तुमच्या जमिनीमध्ये 54%च नाहीये. या जमिनीमध्ये 54% नाहीये. 6%ची तुम्ही व्यवस्था करून राहिली. 6%च्या जीवावर तुम्ही उड्या मारणारे, शक्यच नाही. म्हणून तेल आला, लक्षात ठेवा. त्यांच्या जमिनीमध्ये 54%चा काही भाग आहे, तिथं तुम्ही 6%वर उड्या मारू शकता थोड्याफार. हे फक्त काळीच पेटी आहे. सगळा कार्यक्रम रॉकेलचा आहे. रॉकेल म्हणजे काय, किंवा ते इंधन म्हणजे काय? सेंद्रिय कर्ब. बरोबर आहे. मग तो जो सेंद्रिय कर्ब आहे तोच आमच्या जमिनीमध्ये नाही आहे. बरोबर आहे की नाही? मग तो सेंद्रिय कर्बाचा आम्ही काय भरून नाही काढत, पण तो 6% जो द्यायला पाहिजे तो आम्ही काय करतो, तसं लसणाची मिरची जर एवढी घेतली चमचाभर भाकरीबरोबर खाल्ली तर मजा येते खायला. तीच जर तुम्ही भातामध्ये कालवली त्याच्यावरून जर तूप टाकलं ती पण भारी लागेल, झटका देते मस्त अशी. पण तुम्ही जर लसणाची मिरची थोडा भात कालवला तर पेटेल ना, धूर निघाल सगळा. सेम जमिनीचं होतं. रासायनिक खतं टाकल्यामुळे जमिनीमध्ये आग पेटते, ज्याला आम्ही काय म्हणतो AC म्हणतो, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी. ज्याला आम्ही pH म्हणतो, हाय होतो. पोटेन्शियल हायड्रोजन आमचा हाय होतो, आमची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी हाय होते. आमच्या जमिनीमध्ये सलायनिटी वाढते, ज्याला आम्ही क्षारता म्हणतो. पाणी भरलं का वर क्षार येतात. जमीन सांगते अरे आता मला उलट्या व्हायला लागल्या, किती टाकतो. म्हणजे अशा प्रकारे आम्ही रासायनिक खतांच्या 6%ला एवढा जोर दिला की चुकीच्या प्रकारचे पोषण केल्यामुळे आज आमची ही परिस्थिती. काय अनुभव घेता तुम्ही एवढ्या सगळ्याचे? काय घेतला आतापर्यंत तुम्ही? कमीत कमी मला वाटतं आपल्या गेल्या 1.5 वर्षामध्ये तुम्ही 1000 व्हिडिओ तर पाहिले असतील. आरामशीर पाहिले. हे सगळे ताजे फ्रेश आला की पाहिलं, आला की लगेच. आणि कमेंट्स यांची पहिल्या दिवशी असते, असं नाही का दुसऱ्या दिवशी? 2 दिवसात पूर्ण झालाच पाहिजे, तरी वेळ काढत थोडं कमी पण पाहायचंच पूर्ण. काय वाटतं तुम्हाला? काही नवीन नवीन गोष्टी. आणि तुम्हाला असं नाही वाटत का त्याच्यामध्ये सगळं अचंबित करणार राहतं? ते तर आहेच ना. हा म्हणजे सामान्य माणसाचा सहज विश्वास बसेल असं राहतं का? असंच नसतंच. ते मानसिकता नाही लोकांची तेवढी. त्यांच्याकडे तो मेमरी कार्डच नाही, तेवढं सॉफ्टवेअरच नाही त्यांच्याकडे, जागा नाही ना बसवायला ते, असा विषय. म्हणून ज्यांच्याकडे जागा नाही बसवायला, आता काकांना मगाशी म्हटलं हे गवत बिवत तुमच्या आयुष्यात तुम्ही पाहिलंच नव्हतं, आमच्या आयुष्यात पाहिलंच नाही. एवढं गवत झालं हो,
पाहुणे लावले काय म्हणले असते? हा, काय ते काय शेती न ते काय माणूस आहे का काय? कशाला शेती करता? कशाला करता बुवा? हा आम्ही म्हणायचो दुसऱ्याच्या भागात या असं तण शेती करता होती या बाबा. त्यापैकी सोडून द्या यांनी. बरोबर आहे की नाही? आज तुम्ही तर तण बघता, सगळं कुठं हात लावला नाही तुम्ही, आणि तरी पण माल आतमध्ये क्लीन आहे. थोडं तुम्हाला असं हा मग ते वाटलं ना तणनेच वाचवलं बुवा असं म्हणून घ्यायचं बुवा असं. जे तण तुमचं धन घेऊन जात होतं तेच तण तुम्हाला धन वाचू राहिलं. बरोबर आहे की नाही? हा बरोबर आहे की नाही? मग तणाबद्दल आमच्या ज्या धारणा होत्या त्या सगळ्या काय होत्या? चुकीच्या बनवल्या होत्या. तिथून मागच्या लोकांच्या धारणा काय होत्या? का तण खाऊ नका, म्हणजे तण खाऊन जातं, पण ते खाद्य खुद्य सगळं नवीन वापरायचे ना हो. आता याला जर कधी ते खाद्य खुद्य काहीच नाही तुमचं सगळं म्हणजे तण सुद्धा तुमचं पवित्र झालं का नाही? मग हे महत्वाचा विषय. मग तुम्ही ते सांगतात ना सेंद्रिय खत म्हणजे गवत वाढलं की सेंद्रिय खत त्याला झालं. तुम्ही जर रसायनं दिली, ज्या वेळेस आपण, मला सांगा, मी साधी सिंपल गोष्ट सांगतो. तुम्ही जर गाईला जर कांदा खाऊ घातला, चुकून पात खाल्ली, कांदा खाल्ला, दूध कसं होतं? कांद्याचा वास येतो. शेणाचा काय येतो? कांद्याचा. चुकून गाईने जर गाजर गवत खाल्लं, काँग्रेस खाल्ला, तर तरी तो वास येतोच ना. दूध कडवट लागतं आणि ती शेण सुद्धा वास मारतो. मला सांगा, जे ती खाईल ते तिच्या शेणात आणि दुधात उतरतं, हे सत्य झालं. मग तुम्ही जे युरिया, DAP, 10-26-26ची खतं टाकता, मग ते उतरत नसेल का शेणा दुधामध्ये? चाऱ्यामध्ये टाकता, ती चारायला टाकता ना तुम्ही, ते उतरत नाही का? शेती क्लिष्ट आम्ही केलेली आहे, कारण आम्ही त्याला विविध प्रकारच्या आधुनिकतेच्या नावाखाली विविध प्रकारची जोगाडं लावली. साधी सोपी शेती आहे. शेतीमध्ये निसर्गाने जे जे दिलेलं आहे ते सगळं गरजेचं आहे. हा, कांद्याचं पीक आहे तुमचं, त्यात तण नका होऊन देऊ, ते मान्य आहे आम्हाला, पण तण होतं का हे शिका ना. तण होतं रासायनिक खतांमुळे, एक्सेस नायट्रोजनमुळे, तुमच्या जैविकतेचा अंश वाढल्यामुळे. तुम्ही जीवाणू वाढवले, नायट्रोजन वाढणारे. तुम्ही कोंबड खत टाकलं, नायट्रोजन वाढणारे. शेणखतच प्युअर नाही, गांडूळ खत कुठून प्युअर राहणार? हा, आड्यात नाही तर पोऱ्यात कुठून? मग हे महत्वाचा विषय आहे. मग आपण केमिकल शून्य शेती केली पाहिजे आणि पूर्ण पौष्टिक केली पाहिजे. ना जैविकतेच्या मागे लागा, ना ऑर्गॅनिकच्या मागे लागा, ना केमिकलच्या बळीचे बकरे बना. मग संपूर्णपणे वैदिक शेती करा. म्हणजे काय? वेद काळामध्ये जे फॉर्म्युले ऋषी मुनींनी तयार केले होते, कुठल्या वनस्पतींचे अर्क कशामध्ये काय हे वापरलं जातं. समजा आता आपल्याकडे आपण जर नापीक जमीन असेल, नवीन जमीन बनवली, तर आपण त्याच्यामध्ये ताक करायचो, ह्यांच्या करायचं. हे कोणी दिलं? शिकवलं आपल्याला. किंवा जी जमीन नापीक झाली त्याच्यामध्ये पण काय करतात? ताग आणि त्यांच्या. ह्याचं कारण माहिती का तुम्हाला? तुमच्या जमिनीचा pH जर 8-8.5च्या पुढे गेला तर तिथे फ्लावर आणि कोबी सोडून काही येत नाही. फ्लावर आणि कोबी हे दोन पिकं असे आहे की जे हाय TDS मध्ये, हाय pH मध्ये सुद्धा चांगले येतात. मका एक त्याच्यामध्ये आहे. आणि जर तुमचा pH जर 12च्या पुढे गेला, किती? 12च्या पुढे, तिथं ताग सुद्धा येत नाही, मग तिथं ध्यांच्या येतो फक्त. किती अभ्यास होता जुन्या लोकांचा. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे, 3 किलो RNPH 50 किलो खताची बरोबरी करतो. काय नवले? बरोबर की नाही? मग हे मुद्दा आहे की याच्यासाठी हे तंत्रज्ञान आहे, याचा वापर करा. आम्ही हे सगळं विसरलो. आमची, मला सांगा, विज्ञान किती वर्षापूर्वीचं साहेब? 200, 300, 250च्या पुढं पण नाही. बरोबर आहे? त्या देशांचे शोधच 1000 वर्षाच्या पूर्वीचे नाही. बरोबर आहे ना? म्हणजे अमेरिका तयार व्हायला आणि ऑस्ट्रेलियाला फार वर्ष झालेले नाही. आता मला सांगा, 250 वर्षापूर्वीचा यांचा विज्ञानाचा इतिहास नाही आहे, आणि आपलं जे विज्ञान आहे ते 5000 वर्षापूर्वीचं. खगोलशास्त्र आता आलं. आपल्या मंदिरांवरती सूर्यमालिका, सूर्यमाला 5000 वर्षापूर्वी, 3000 वर्ष, 2000 वर्षापूर्वी कोरलेले आहे. आज इंडोनेशियामध्ये 5000 वर्षापूर्वीचं मंदिर सापडतं. मला परंपरेबद्दल, धर्माबद्दल नाही बोलायचं, परंपरा पहा, संस्कृती पहा. मग मला सांगा, हे ज्ञान पूर्वीपासून होतं. कालिदास किती वर्षापासून पूर्वी होऊन गेले. त्यांनी तेव्हा मेघदूतम लिहून ठेवलं की हा ढग मोसमी पाऊस कसा प्रवास करतो. खरे खोटे? मला सांगा, त्यांनी हे हनुमान 40 ज्यांनी लिहिलं, त्यांनी त्याच्यामध्ये अंतर लिहून ठेवलं, सूर्यापासून पृथ्वीचं अंतर किती. यांच्याकडं कोणते मीटर होते, कोणते यांच्याकडं हे होते, यांच्याकडं अंतर्ज्ञान होतं. ह्या अंतर्ज्ञानाची शेती विज्ञान आपल्याकडे हजारो वर्षापासून, पण आम्हाला ते कधी आदर्श वाटलं. आज मला सांगा, जे फास्ट गणित आलं जगामध्ये सगळ्यात फास्ट, ते कॅल्क्युलेटर आहे का वैदिकवर आहे?
ॲबॅकस. ॲबॅकस नाव कोणाचं आहे? त्यांचं. आणि ते गणित कोणतं आहे? ते वैदिक गणित. कधी आम्ही सुधारणार आहे? आम्ही का बरं असे? हां, इंग्रजांनी राज्य केलं ते अजूनही करूच राहिले आमच्या DNA वर, बरोबर आहे की नाही? म्हणून शेतीमध्ये तरी हा DNA आम्ही मोडला पाहिजे. आणि शेतीमध्ये आम्ही आमचं देशी तंत्रज्ञान, वैदिकचं तंत्रज्ञान, बॉर्न इन इंडिया. यासाठी वैदिक म्हणजे काय? बॉर्न इन इंडिया आणि मेड इन इंडिया दोन्ही पण. हे जर आपण पाळलं तर शेती काय होईल? सुजलाम सुफलाम. काय वाटतं तुम्हाला? काय सांगाल शेतकऱ्यांना? वैदिककडे जवळ वळायलाच पाहिजे. 100% केलं पाहिजे. 100% ताकदीने केला. तू कुठलीही पिकं करा, कुठलीही शेती करा, एकच नंबर येणार. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. आणि खर्च करायची तयारी करा. हो, जर 1 रुपया खर्च केल्यावर जर 5 रुपये मिळत आहे तर 10 रुपये करा ना. सर काय माहिती तुमचं? आम्ही काय करतो? हात खर्च घेतो. आम्हाला केमिकल सवय लागली. येईल का नाही परत? मिळेल का नाही? पिकल का नाही? का जाईल मधीच? आमचं जायवर जास्त भरोसा आहे येईल पेक्षा. बरोबर आहे ना? म्हणून आपल्याला हेच शिकायचं याच्यामध्ये वैदिकमध्ये की शाश्वत शेती. वैदिक म्हणजे काय? शाश्वत शेती. फक्त तिच्यामध्ये तुम्हाला किती पाहिजे? शेती आम्हाला खूप द्यायला तयार आहे, आम्ही त्याला किती द्यायला तयार आहे याचा विचार करायचा. राईट? तुम्ही दिलदार व्हा, ती पण दिलदार होईल. तुम्ही जीव गुतू द्या, ती पण जीव गुतू देईल तुम्हाला. ओके. तुमचं नाव आणि नंबर सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. अविनाश मोहन खेरनार, कजवाडे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. 8805 71 71 64. माझं नाव ज्ञानेश्वर बापू लोंढे, कुकाणे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. माझा मोबाईल नंबर आहे 9850 88 97 49. तुम्ही आता समाधानी आहे? थोडासा आशेचं किरण पुढे आता मिळालं वरच्या प्लॉटसाठी, त्याप्रमाणे करा. मी तर असं म्हणेल सगळ्यापैकी तुम्ही काय करा, टप्प्याटप्प्याने धरा. म्हणजे तुम्हाला आता तसंच नियोजन आहे. करा त्या पद्धतीने. आणि त्या पद्धतीने करून तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे फवारणीपेक्षा पोषणावर भर. माझं स्वप्न आहे का फवारण्या काय करून टाकायच्या बंद. पहिल्या जशा नव्हत्या तसं नव्हत्याच करून टाकायच्या.